It was wonderful. Actually. I must say that. And I'm thankful to Badesh ji and then Vivid ji, Chandrasekhar ji, and my all colleagues. They appreciated me a lot. आणि खरं सांगायचं झालं तर ही एक वेगळी भूमिका आपल्या वाट्याला यावी याच्यासारखा आनंद नाही. सगळ्यात महत्वाचं ह्या भूमिकेचं मला आवडलेलं वैशिष्ट्य मला खूप केस आहे. तुम्ही बारकाईनं पाहिलं असेल तर तुम्हाला खूप प्रभावित ते वाटणार आहे आणि ते मला खूप छान वाटलं. आणि हा चित्रपट खरोखरीच एका नवीन दिग्दर्शकानं केला आहे आणि त्याचा हा दुसराच प्रयत्न आहे असं सांगूनही खरं वाटणार नाही. इतकं चांगला त्याचा अभ्यास, सिनेमाची जी भाषा असते ती त्याला इतकी उत्तम पद्धतीनं कळालेली आहे आणि 48 जणांची मोठ बांधणं ही काही फार सोपी गोष्ट नाही. आणि त्याला मिळालेल्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी अतिशय सुंदर अशी कलाकृती रसिकांच्या मनोरंजनासाठी साकार केलेली आहे. त्याबद्दल आधी त्याचं मनापासून अभिनंदन. आणि बाकी आम्ही कलावंत म्हणून इतकं एन्जॉय केलं. आम्ही एकमेकांबरोबर या अगोदर काम केलेलं आहे, पण ओम भूतकर बरोबर पहिल्यांदाच काम केलेलं आहे. त्याच्या नजरेतनं मी चांगलं केलंय की नाही हे आत्ता जरी कळत नसलं तरी तेव्हा तो चांगलं आहे असं त्याने दाखवलं होतं त्या माझ्या काही प्रसंगांमध्ये. आणि हा सिनेमा नेहमी आपण म्हणतो की मराठी सिनेमाचा आशय 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 आपण सातत्याने म्हणतो, पण हा आशय असा आहे की आबालवृद्धांनी कुटुंबाने एकत्रित नातवाने आजोबाच्या मांडीवर बसून बघावा असा सिनेमा जी स्टुडिओने निर्माण केलेला आहे. आणि महाराष्ट्रभरात आता जी उन्हाची काहिली सगळ्यांनी अनुभवली त्यानंतर एक सुखद सर यावी तसा तुंबाडची मंजुळा हा सिनेमा येत्या 5 जूनला येतो आहे. तर महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना आवाहन, चित्रपटावर 3 पद्धतीचे ट्रोलर्स असतात असं माझं मत आहे. एक म्हणजे जेन्युइनली ट्रोलिंग करणारे, ज्यांनी सिनेमा बघितला आणि मग सांगितलं की बा आम्हाला हे आवडलं किंवा नाही आवडलं, त्यांना निश्चितपणे उत्तर द्यावं. दुसरे असतात की आपण मत मांडलंच पाहिजे, आपल्याला त्या विषयातलं कळो नाही कळो पण आपलं आलंच पाहिजे तिथे एक पॅराग्राफ, अशी एक मंडळी असतात. त्यांच्याकडे तसं आपण समंजसपणे पाहिलं पाहिजे. आणि तिसरा एक वर्ग असतो ज्याला एक शिवीच द्यायची असते काही असते, त्या तिसऱ्या वर्गाकडे अजिबात बघण्याची तशी गरज नाही असं मला वाटतं. हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा. जर आवडला तर 100 जणांना सांगावं, नाही आवडला तर 200 जणांना सांगावं असंही आवाहन या निमित्ताने करतो. आणि सगळ्यांनी चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघितला तर मग मराठी सिनेमाला चांगले दिवस आम्हालाही पाहायला मिळतील. नमस्कार. या सिनेमात मी जी दिसते त्या सगळ्याचं श्रेय आमचे जानवलकर साहेब. त्यांनी माझं नाव सुचवलं म्हणून मी या सिनेमात एंट्री घेतली. नाही तर मला माहीतही नव्हतं यांचा पिक्चर चाललाय काय, कारण कळतच नाही ना, मी विचारतच नाही कधी कोण. खरं ते सांगते, कशाला विचारते. पण ज्या वेळेला मला आमचे विविध कोरगावकर, माझे डायरेक्टर आणि ननावरे या दोघांनी मला, आम्ही तिघं हॉटेलात भेटलो, तिथे मला माझी स्टोरी सांगितली, तू काय करते, काय करायचं आहे आणि किती दिवसाचं काम आहे. तर मी जरा नाखुश होते, 3च दिवसाचं काम आहे म्हणून, पण म्हटलं जाऊ दे, नवीन लोकांच्यात काम करूया म्हणून केलेलं आहे. पण मजा आली मला या पोरांच्यात काम करताना, मला खूप मजा आली. आणि नवीन डायरेक्टर बरोबर काम करताना त्याहीपेक्षा जास्त मजा आली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.